अन्न तयार होतेच आहे. अन्नपूर्ण आहेस तू. क्षुधा शांत होणारच. काहीच अपेक्षा नसते तुमची. जे समोर येईल ते प्रसाद समजून ग्रहण करता. नाथ परंपरेमध्येही असेच कष्ट आहेत. परंतु मच्छिंद्रनाथांसाठी कुठे कष्ट आहेत. मैनावती त्यांच्यासाठी पंचपक्वान करते आहे प्रत्येक दिवशी. तो विषय वेगळा आहे देवी. वेगळा कसा? हे बघ, कमळ जसं पाण्यात राहून वेगळं असतं तसं मच्छिंद्रचं आहे. हे तुम्ही समजून घ्याल. सगळ्यांना कसं समजावणार आहात? कोणी काय विचार करावा ह्याचं भय विभूतींना नसतं देवी. मच्छिंद्रला समजणं सोपं नाही. अन्न वाढते. गोरक्ष देखील असाच कुठेतरी चूल पेटवून अन्न शिजवत असणार.
शिव हर शंभू हे नवनारायण अवतार तू दिन दुबळ्यांचा दाता तू गुरुशक्तीचा सेवक तू शिव हर शंभू अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन ओ अलग निरंजन ही कशी चेहरा पाडून येते? काही ना काही सुरूच असतं हिचं. दुर्गा, असं बोलू नये. माई, मला काही काम करावं असं वाटतच नाहीये. काय ग, काय झालं? बरं वाटत नाहीये का? लतिका, जे काही असेल ते खरं सांग बरं. आता आणखी काय सांगू मी? खरं सांग, नाही तर देवींना सांगेन. ए, देवींना नको सांगूस. मग सांग ना. मला लाज वाटते. एवढी घोडी झालीयस आणि लाजतेस काय? माई अगं, सांग ना मग. अगं हो. माई, मलाही विवाह करण्याची इच्छा झालीये. बघितलं, मला वाटलंच होतं तुम्ही माझ्यावर हसणार ते. अगं, देवींनी सांगितलंय ना, सगळ्यांचा विवाह होणार आहे. धीर धर. जटाधारं पाण्डुरङ्गं शूरहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भजे. देवमच्छिन्द्रनाथ गुरुवर देवमच्छिन्द्रनाथ गुरुवर. आपण कुठे चालला आहात? हे वन फिरून येतो, काही समिधा आणतो. आपण बसा, मी घेऊन येतो. मला यज्ञ करायचा आहे, त्यासाठी समिधा लागतील. पण मी तुम्हाला कष्ट कसे देऊ? तुम्ही मला आवो का करता आहात? कारण तुम्ही ज्येष्ठ योगी आहात पुणे. अहो नाही, असं काही नाही. मला ते जाणवतंय. तुम्ही माझीच परीक्षा पाहत आहात का? नाही ऋषीवर.
असे असेल तर तुम्हाला गुरुचा शोध घ्यावा लागेल. आपणच माझे गुरु व्हा. माझी ती योग्यता नाही. ऋषीवर, अहो तुम्ही जेवून घ्या ना. त्याच्याशिवाय मी जेवत नाही. ठाऊक आहे तुला. हो हो, पण त्याला काळजी आहे का त्याची? त्याचा कल वेगळा आहे. मनाने खूप चांगला आहे माझा गहिनी. पोरांनो, गहिनी कुठे? अरे हा काकी सांगायचंच राहिलं. बहिणी तिकडं बुवापाशीच थांबलाय. काय करावं आता त्याला? हेच ना काकी, आम्हाला बी काय कळना झालंय. नंतर त्याला तुम्हीच रागवला आम्हासनी. पण तुम्ही त्याला सांगितलंच कशाला की कोणी साधू आलेत म्हणून? असो, मी जाऊन बघून येतो त्याला. चला रे. हा चाल. आपले नाव गहिनी आहे ना? होय ऋषीवर. हे नाव सुद्धा सामान्य नाही. मी काय बोलू आता यावर? हे नामकरण कोणी केले? अर्थातच आई वडिलांनी केले असणार. आपण एकदा विचारलं तर उत्तम होईल. त्याने मला तुमच्याबद्दल समजायला सोपं जाईल. घरी गेल्यावर विचारतो. ह्या नावात काहीतरी गूढ आहे. मी ही सत्य काय आहे त्याचा विचार करतो आहे. हे विचार करून समजणार नाही. मग पर्याय काय आहे? आपला कोणत्या तरी गुरु परंपरेशी संबंध असणार. मीही तेच शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. ॐ भूर्भुवः
सूर्यहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भजे। शुभम भवतु कल्याणमस्तु। गोरक्षा, अखेर तुला मार्ग सापडला। बैस। प्रभू, आपले दर्शन सहज नाही झाले। खूप दूरचा प्रवास करून आला आहेस। किणला असशील। आपले दर्शन झाले आणि सगळा शीण निघून गेला। किती वर्षांनी दर्शन झाले प्रभू। तू इथून गेलास तो क्षण अजूनही आठवतो मला। तुझ्या दृढ निश्चयाने तू तप पूर्ण करशील याविषयी खात्री होती मला। आपलेच प्रेम आहे गुरुवर। श्री महादेवांनी मला सेवा करू दिली नाही। त्यांनी खूप प्रेमाने माझा सांभाळ केला, परंतु इथे मला आपली सेवा करू द्यावी ही प्रार्थना। गोरक्षा, उत्तरेकडे विहीर आहे, आठवत असेलच तुला। तू आधी स्नान करून घे, नंतर आपण शांत चित्ताने बोलू। अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन। साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिव हर शंभू। हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिव हर शंभू। अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन।